नमस्कार विद्यार्थ्यांनो, विजय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक्सपान्शन फॉर्म्युले या टॉपिकमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी क्यूब हे बघितलं. याचं एक्सपान्शन आपण बघितलं काय तर ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ठीक आहे, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तुम्ही जर व्हिडिओवरती या चॅनलवरती नवीन असाल तर मागील लेक्चर तुम्ही बघून घ्या व्हिडिओ, त्यामुळे तुम्हाला कळतील. ठीक आहे, आपण आता या टॉपिकमध्ये एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी क्यूब हे बघणार आहोत. तर काय बघायचं आपल्याला या टॉपिकमध्ये एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी क्यूब. तर ते कसं करता येईल ते आपण बघू. आणि याच्यावर आधारित म्हणजे ए मायनस बी क्यूब या एक्सपान्शनवरती आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.3 हे आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. तर सगळ्यात पहिले दिलं एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी क्यूब, तर ते आपण काय करूया, सॉल्व्ह करूया. त्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युले माहीत पाहिजे, ते मी इथे तुम्हाला राईट करून देतो. दिलं आहे ए मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्ही मागच्या वर्षी शिकलाय. तर त्याचं एक्सपान्शन काय तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. काय तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर याचा यूज आपल्या या ठिकाणी होणार आहेत. तर कसं होईल ते बघूया. तर सगळ्यात पहिले आपण काय बघणार आहे, ए मायनस बीचा क्यूब हेच एक्सपान्शन करायचं. आता ए मायनस बी क्यूब आपण कशा प्रकारे राईट करू शकतो, तर ए मायनस बी इंटू ए मायनस बी इंटू ए मायनस बी अशा प्रकारे आपण राईट करू शकतो. म्हणजे ए मायनस बीचा 3 टाइम मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, ए मायनस बीचा क्यूब. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया. ए मायनस बी मी एकदा राईट केला, यानंतर उरलेला ए मायनस बी इंटू ए मायनस बी यांचं काय करू आपण स्क्वेअर करू, म्हणजेच काय येईल ए मायनस बी स्क्वेअर. कसं राईट करणार मग, इंटू ए मायनस बीचा स्क्वेअर. ठीक आहे, पुढच्या याच्यामध्ये आपण ए मायनस बी इन ब्रॅकेट पुढे ए मायनस बी स्क्वेअर हे आपण सॉल्व्ह करूया. मग ए मायनस बी स्क्वेअर हे आपल्याला या ठिकाणी याचं एक्सपान्शन माहिती आहे काय येतं, ते ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी राईट करू आपण काय, ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, पुढे काय करणार, तर मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जी ए येणार आहेत या एने पहिल्यांदा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. त्याचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर पुढे काय करणार, या बीने पुन्हा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग मी या एने मल्टिप्लाय करतो, ए इन ब्रॅकेट काय येईल ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट. पुढे मायनस बी आहे, मग या ठिकाणी लिहिणार मायनस बी ब्रॅकेटमध्ये परत हे राईट करणार काय, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट. पुढे या एने ए स्क्वेअर या पूर्ण टर्मला या पूर्ण ब्रॅकेटला आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार. मग काय येईल ए इंटू ए स्क्वेअर किती होणार आहे, तो एचा क्यूब होईल. काय होईल ए क्यूब, म्हणजे ए इंटू ए स्क्वेअर म्हणजेच काय झाला ए क्यूब. पुढे मायनसचं साईन आहे, मग इथे पण काय येईल मायनस साईन मायनस. या एने 2a मायनस 2ab ला मल्टिप्लाय करायचं. मग काय येईल 2a इंटू ए काय येईल 2a स्क्वेअर इंटू काय येईल बी 2a स्क्वेअर इंटू बी. 2a स्क्वेअर कसं काय आला तर 2a आणि इंटू ए काय जाणार आहे एचा स्क्वेअर होईल. मग 2a स्क्वेअर इंटू बी. पुढे प्लसचं साईन आहे प्लस लिहिणार. पुढे काय ए इंटू बी स्क्वेअर म्हणजेच काय येईल ए बी स्क्वेअर. काय येईल ए बी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर आपण या ठिकाणी राईट केला. हा ब्रॅकेट आपला या ठिकाणी सॉल्व्ह झाला. याचा पुढील जो ब्रॅकेट दिला आहे तो आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया. परत मायनसचं साईन देणार, या बीने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. सगळ्यात पहिले दिला ए स्क्वेअर, मग बीने आपल्याला ए स्क्वेअरला मल्टिप्लाय घ्यायचं. मग बी इंटू ए स्क्वेअर म्हणजेच काय येईल ए स्क्वेअर बी. काय येईल ए स्क्वेअर बी म्हणजे ए स्क्वेअर इंटू बी म्हणजेच ए स्क्वेअर बी आपण या ठिकाणी राईट केला. परत मायनस मायनस का होईल प्लस, मायनस मायनस का येणार आहे प्लस होणार आहे. मग परत या बीने मायनस 2a इंटू बी यांना काय करायचं मल्टिप्लाय करायचं. मग काय ते येईल 2ab स्क्वेअर किती येणार आहे 2ab स्क्वेअर. कसं तर 2 मायनस 2a हा 2a आपण राईट केला.
2a. पुढे b इंटू बी काय होणार आहे, बीचा स्क्वेअर राईट केला. परत पुढे मायनस प्लस मायनस चेंज काय होईल, या ठिकाणी चेंज होईल, मायनस प्लस काय होईल, मायनस होईल. पुढे दिला आहे बी इंटू बी स्क्वेअर, बी आणि बी स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, बी क्यूब, काय बी क्यूब. पुढे काय करणार, ए क्यूब. आता मायनस 2a स्क्वेअर बी याच्यासारखी स्टर्म बघा, मायनस 2a स्क्वेअर बी अजून काय ए स्क्वेअर बी, हे काय करू आपण या ठिकाणी जवळजवळ लिहू, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुढे काय करता येईल, व्यवस्थितपणे राईट करता येईल. मी राईट करून घेतो, मायनस 2a स्क्वेअर बी मायनस ए स्क्वेअर बी. पुढे प्लस ए बी स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर, ते पण राईट करून घेऊ, प्लस हा ए बी स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर मायनस बाकीची राहिलेला बी क्यूब राईट केला. ठीक आहे. पुढे काय करणार, ए क्यूब हा मायनस 2a स्क्वेअर बी मायनस ए स्क्वेअर बी काय होणार तुमचं, मायनस 3a स्क्वेअर बी काय येणार आहे, मायनस 3a स्क्वेअर बी, मायनस 3a स्क्वेअर बी राईट केल्यानंतर पुढे काय करणार, हा प्लस ए बी स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर तो कोण आहे, काय होणार तुमचा प्लस 3ab स्क्वेअर काय होणार आहे, प्लस 3ab स्क्वेअर. कसं काय, तर बघा हा ए बी स्क्वेअर आणि हा 2ab स्क्वेअर इथं काय दिलं नाही, म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस 2ab स्क्वेअर हा काय होणार आहे, 3ab स्क्वेअर होणार आहे. ठीक आहे. पुढे काय लिहिणार, मायनस बी क्यूब. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ए मायनस बी क्यूब याचा फॉर्म्युला तुम्हाला किंवा एक्सपान्शन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला मिळाला आहे. मग ए मायनस बी क्यूबचा एक्सपान्शन फॉर्म काय आहे, तर ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब काय होणार आहे, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. तर अशा प्रकारे आपण काय केलं, एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी क्यूब केलं. आता याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 5.3 जो दिलेला आहे त्यातले काय एक्झाम्पल आपण या ठिकाणी आज घेऊया. सेकंड नंबरचा एक्झाम्पल दिला आहे, ब्रॅकेट 4 मायनस पी इन रेस टू क्यूब, 4 मायनस पी रेस टू क्यूब. परत काय करणार, 4 म्हणजेच ए कन्सिडर करायचं आणि पी म्हणजेच बी कन्सिडर करणार आणि त्या व्हॅल्यू या ठिकाणी टाकूया. मग ए क्यूब दिला आहे म्हणजेच काय करणार, 4चा क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी म्हणजे 3 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे 4 स्क्वेअर इंटू बी, बी म्हणजेच दिलं आहे तुम्हाला पी ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 इन ब्रॅकेट ए म्हणजेच 4 इंटू बी स्क्वेअर म्हणजे पीचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस बी क्यूब म्हणजे पी रेस टू क्यूब, पी क्यूब इज इक्वल टू 4 क्यूब दिला आहे, 4चा क्यूब किती येतो, 4 4 जार 16, 16 इंटू 4 इज इक्वल टू 64 किती येणार आहे, 64. 4चा क्यूब किती येतो, 64 मायनस 3 इन ब्रॅकेट 4चा स्क्वेअर येणार 16 इंटू पी ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 इन ब्रॅकेट 4 इंटू पी स्क्वेअर मायनस पी क्यूब. नेक्स्ट स्टेपमध्ये 64 मायनस आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया 3 इन ब्रॅकेट 16 इंटू पी 16p येणार आहे प्लस 3 इन ब्रॅकेट 4 इंटू पी स्क्वेअर येणार आहे 4p स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस पी क्यूब. नेक्स्ट स्टेपमध्ये 64 मायनस या 3ने 16pला मल्टिप्लाय करायचं किती येणार, 6 1808 हा चलाला 1 पुढे 3 1 3 3 1 4 म्हणजे 16 48p प्लस या 3ने 4ला मल्टिप्लाय करा 4 3 जार 12 पुढे पी स्क्वेअर लावून टाका मायनस पी क्यूब. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 4 मायनस पी रेस टू क्यूब यांचा आन्सर मिळणार आहे काय, 64 मायनस 48p प्लस 12p स्क्वेअर मायनस पी क्यूब. नेक्स्ट थर्ड नंबरचं एक्झाम्पल आपण बघू. थर्ड नंबरचं एक्झाम्पल दिलं आहे 7x मायनस 9y क्यूब. तर विद्यार्थ्यांनो प्रॅक्टिस सेट 5.3 यामध्ये टोटल 8 एक्झाम्पल दिले आहेत. तर व्हिडिओ मोठा होईल यासाठी मी फक्त या ठिकाणी 4 एक्झाम्पल घेणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये उरलेले 4 एक्झाम्पल आपण सॉल्व करू. तर पुढील व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे, तो पण तुम्ही बघून घ्या. तर 7x म्हणजेच आपण या ठिकाणी ए घेऊ आणि 9y म्हणजे आपण या ठिकाणी बी घेऊ. तर या किमती आपण या एक्सपान्शन फॉर्ममध्ये टाकू. ए क्यूब दिला आहे म्हणजे काय घेणार 7x क्यूब मायनस 3 इन ब्रॅकेट ए स्क्वेअर बी म्हणजे काय करणार 7x स्क्वेअर इंटू बी
9y घ्यायचं, बी म्हणजेच काय घेणार 9y, ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 इन ब्रॅकेट ए बी स्क्वेअर, ए बी स्क्वेअरमध्ये 7x इंटू बी स्क्वेअर म्हणजेच 9y स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस बी क्यूब दिला आहे 9y क्यूब. ठीक आहे, पुढे 7x क्यूब, मग 7चा क्यूब करावं लागेल. 7चा क्यूब किती येईल तर 343 एक्स क्यूब या ठिकाणी राईट केला, मायनस 3 इन ब्रॅकेट 7x स्क्वेअर, 7चा स्क्वेअर किती येतो, 7चा स्क्वेअर येतो 49x स्क्वेअर इंटू 9y ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 इन ब्रॅकेट 7x इंटू 9y स्क्वेअर, 9चा स्क्वेअर येतो 81y स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस 9y क्यूब, 9चा क्यूब तुम्हाला दिला आहे 729, 9चा क्यूब किती 729, पुढे y क्यूब, पुढे काय करणार 343 एक्स क्यूब मायनस 3, आता यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल 49x स्क्वेअर इंटू 9y, पहिले 49 आणि 9 यांचं मल्टिप्लिकेशन करू आपण, 9 9 जार किती येतील 81, 9 9 जार 81चा इथं 1 येईल, कॅरी किती येईल 8, परत 4, मग 4 आणि 9चं मल्टिप्लिकेशन किती येईल 4 9 जार 36, 36 प्लस 8, 36 प्लस 8 किती येईल 8 प्लस 6 14, 44 किती येईल 44, मग 44 या ठिकाणी राईट करू, म्हणजे किती आलं 441 एक्स स्क्वेअर वाय, आता एक्स स्क्वेअर वाय, मग इथं काय लिहिणार एक्स स्क्वेअर वाय ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 इन ब्रॅकेट 7x इंटू 81y स्क्वेअर, मग पहिले 7 आणि 81चं आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन, 7 इंटू 1 7 1 जार 7, पुढे 7 इंटू 8 56, 7 इंटू 8 किती येतात 56, म्हणजे काय आलं 567, पुढे x इंटू वाय स्क्वेअर काय येईल एक्स वाय स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस 729y क्यूब, नेक्स्ट 343 एक्स क्यूब मायनस, आता यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, 3 ने 441 441ला मल्टिप्लाय करायचं, मग किती येईल 3 1 3, 4 3 1202, 1202 हा चिलाला 1, परत 4 3 12, 12 ने 13, 1323 1323, पुढे एक्स स्क्वेअर वाय माय प्लस या 3 ने 567ला मल्टिप्लाय करायचं, मग किती येईल 7 3 21 हा चिलाले 2, पुढे काय करणार या 3 ने 6ला मल्टिप्लाय करायचं, 6 3 18 19 20 0 हा चिलाले 2, 5 3 15, 15 2 17, 15 2 किती येतील 17, ठीक आहे, पुढे काय करणार एक्स वाय स्क्वेअर राईट करायचं, किती एक्स वाय स्क्वेअर मायनस 729y क्यूब, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल 7x मायनस 9y क्यूब यांचं एक्सपान्शन फॉर्म मिळेल, तर ते काय तर तुम्हाला बघ सांगतो मी 343 एक्स क्यूब मायनस 1323 एक्स स्क्वेअर वाय प्लस 1701 एक्स वाय स्क्वेअर मायनस 729y क्यूब. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघू. 4th नंबरचा एक्झाम्पल दिला आहे 58 क्यूब. काय दिलं आहे 58 क्यूब. आता हे एक्झाम्पल सोडवताना आपल्याला हे एक्झाम्पल आपल्याला a मायनस बी क्यूब या फॉर्ममध्ये राईट करावं लागेल. मग 58 क्यूब कसं राईट करणार, तर 58ला आपण असं राईट करू शकतो काय 60 मायनस 2. काय करू शकतो 60 मायनस 2 म्हणजे 60 मधून जर 2 मायनस केले तर किती येणार आहे 52. म्हणजे a मायनस बीच्या फॉर्ममध्ये आपण राईट केलं आणि रेस टू काय येणार क्यूब. मग 60 मायनस 2 यामध्ये 60 म्हणजेच काय येणार a आणि हा 2 बरोबर काय असणार आहे b. तर आपण या ठिकाणी 60 मायनस 2ची फोड केलेली त्याच किमती आपण या ठिकाणी टाकूया. मग दिलं आहे फर्स्ट आपल्याला a क्यूब. a क्यूब म्हणजेच काय येणार 60 क्यूब. ठीक आहे, मायनस 3a स्क्वेअर b. किती दिलं आहे 3a स्क्वेअर b. मग 3a स्क्वेअर b
आता ए स्क्वेअर म्हणजे 60चा काय घ्यावं लागेल आपल्याला स्क्वेअर घ्यावं लागेल इंटू बी, बी म्हणजे 2 घेणार प्लस 3 इन ब्रॅकेट ए म्हणजे 60 इंटू बी स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस बी क्यूब म्हणजेच किती घेणार 2चा क्यूब. ठीक आहे. पुढे या 60चा आपल्याला क्यूब करायचं आहे. तर 60चा क्यूब म्हणजे 60चा क्यूब किती येईल तो येईल 216. 6चा क्यूब करू पहिले आपण. 6चा क्यूब येतो 216 आणि 0चा क्यूब करताना 0 किती राईट करणार 3 0 राईट करायची 1 2 3 किती करणार 2 0 म्हणजे आपल्याला या ठिकाणी 60चा क्यूब आपल्याला या ठिकाणी -3 इन ब्रॅकेट पुढे दिला आहे 60चा स्क्वेअर. फर्स्टला 6चा स्क्वेअर करा. 6चा स्क्वेअर येतो 6 6 आर 36. 0चा स्क्वेअर किती येईल 2 टाइम्स 0 म्हणजे काय येणार आहे 3600. नेक्स्ट काय करणार इंटू 2 दिला आहे तो राईट करू प्लस 3 इन ब्रॅकेट 60 इंटू 2चा स्क्वेअर दिला आहे 4 मायनस 2 क्यूब 2चा क्यूब येतो 8. पुढे 2,16,000 मायनस 3 इन ब्रॅकेट या 3600 अँड 2चं मल्टिप्लिकेशन करू किती येणार आहे 0 0 6 2 जार 12 1 कॅरी 3 2 जार 6 प्लस 1 7 7,200 प्लस 3 इन ब्रॅकेट यांचं मल्टिप्लिकेशन 6 4 जार 24 आणि हा 0 राईट करूया म्हणजे 240 मायनस किती येईल 8. पुढच्या स्टेपमध्ये 2,16,000 मायनस आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया 3 0 0 3 0 0 येईल परत 3 दुने 6 आणि 7 त्रिक 21 म्हणजे 21,600 21,600 प्लस या 3ने 240ला मल्टिप्लाय करायचं मग 3 0 0 पुढे येईल 3 चौक 12 2 हा चलाला 1 3 दुने 6 आणि 1 7 720 मायनस किती घेणार 8. तर यांचं आपण या ठिकाणी आता पहिले ॲडिशन करू मग सबट्रॅक्शन करूया. मग 2,16,000 प्लस 720 मग हे राईट करू मायनस 21,600 मायनस 8. नेक्स्ट आता आपण 2,16,000 प्लस किती करणार 720 जर ते केलं की तर किती येतात 2,16,720 येतील. पुढे दिले 21,600 मायनस मायनस प्लस होईल तो येईल 8 त्या ठिकाणी काय येईल 21,608. मग काय करणार 2,16,720 मायनस 21,608 या ठिकाणी आपण करूया म्हणजे आपल्याला ठिकाणी आन्सर आपल्याला मिळेल. मग या ठिकाणी 0 आहे 0मधून 8 जात नाही इथं कॅरी घ्यावं लागेल. इथं झालं 1 इथं झाला 10 10मधून गेला 2 1 आहे टी 7मधून 6 गेला 1 पुढे 6मधून हा 1 आहे हा 2 आहे 6मधून 1 गेला हा राहिला 5 परत 21मधून 5 गेला राहिला 19 मग किती आन्सर आपलं 1,95,112 1,95,112 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 58चा क्यूब दिलेला आहे तो येतो आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युल्याने 1,95,112.